आदरणीय पृथ्वीराज बाबा यांचं पुणे न्यायालयात प्रथमपणे स्वागत करतो. तसेच त्या त्या न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश माने साहेब, मुनारे साहेब, पाटील साहेब, अध्यक्ष पुणे बाबा असोसिएशनचे त्यांचे प्रथमपणे स्वागत करतो व मी आदरणीय भाऊंना सांगतो बाबांचा स्वागत करतो. पुढे मी निर्मलग्याने विनंती करतो की पुन्हा पाटील साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर मी केसी भोसलेंना विनंती करतो की मुनारे साहेबांचं स्वागत. माननीय बाबांना मी विनंती करतो की बारचे आमचे अध्यक्ष यांचं स्वागत सत्कार करा. मी आता विनंती करतो की पवार मार्गदर्शन करावं. मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, मुख्य न्यायाधीश माने साहेब, सरन्यायाधीश पाटील साहेब व गुन्हे साहेब, ज्येष्ठ वकील, केंद्रीय वकील, कंचे वकील आणि माझ्या मित्रांनो, आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद होत आहे. कारण बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांचा पहिला कार्यक्रम गांधी मैदानावरती होता. त्यावेळेला आम्ही निवेदन सर्किट हाऊसला होतो आणि त्यावेळेला आम्ही इमारतीची मागणी केली होती. त्याच्यानंतर एक 8-10 दिवसांनी बाबांचा दैवडला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो बाबांना भेटायला. बाबाला भेटून आल्यानंतर एक 5-6 किलोमीटर आम्ही इकडे कोरेगाव यायला लागल्यानंतर हायकोर्टातून आम्हाला फोन आला की तुमची इमारतीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि हे केवळ बाबांच्यामुळे शक्य झालं, त्याची आम्हाला पुढे. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आज अभिवक्ता दिन आहे. त्या दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि
बाबांचे वडील एक निष्णात वकील होते. त्यामुळे पक्षकारांची ज्युनियर वकिलांची काय परवड होती, काय परखड असती ती बाबांनी स्वतः पाहिलेली आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत मी वेगळं सांगण्याची गरज नाही. या ठिकाणी बाबा मला बाळच्या वतीने एक 2-3 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत की या ठिकाणी काही इमारतीच्या बाबतीत अजून प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लागतील, त्यात आपण लक्ष घालायला याबद्दल आम्हाला काही शंका नाही. माझी पहिल्यांदाच बाबा अशी मागणी आहे की यावेळेला ज्युडिशरीमध्ये ज्या वेळेला नेमणुका केल्या जातात त्या नेमणुका करताना पूर्वीची जी पद्धत होती ती पद्धत शक्यतो आत्मसात केली तर बरं होईल. कारण त्याचं कारण असं की मी त्या ज्यांची नियुक्ती झाली त्यांना मी दोष देतो असं नाही. त्या सिस्टीममध्ये जर आपण विचार केला तर कमीत कमी त्या जज होण्यापूर्वी त्यांनी 3 वर्ष प्रॅक्टिस केली पाहिजे. ही जी पूर्वीची अट होती ती अट बाबा या ठिकाणी पुन्हा आणणं गरजेचं आहे. त्याचा फायदा असा होतो की एकदम परीक्षा देऊन पास होतात आणि इथं येऊन जज म्हणून बसतात, परंतु त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज किंवा वकिलांच्या अडचणी ते काही समजत नाही आणि त्यांना मी दोष देतो असा विषय नाही. तर जी पूर्वीची सिस्टीम होती ती सिस्टीम अत्यंत महत्त्वाची होती. ती सिस्टीम या ठिकाणी परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करा. बाबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे बाबा मी आपल्यापुढं किंवा आपल्याला का सांगतोय की आपण एकतर बुद्धिमान आहात, आपल्याला कुशाग्र बुद्धी आहे, सर्व क्षेत्रातली आपल्याला माहिती आहे. मला आता आठवण होते की ज्यावेळेला 9वी आशियाई स्पर्धा झाली त्यावेळेला वसंतराव साठे नभोवाणी मंत्री होते आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की आपल्याला आशियाचं उद्घाटन सोहळा हा रंगीत टीव्हीवरती करायचा. आणि त्या कमिटीमध्ये बाबांचं मुख्य योगदान होतं आणि बाबांच्या योगदानाची या ठिकाणी मला आठवण आली होते. दुसरी गोष्ट बाबा की या ठिकाणी महागाई वाढलेली आहे, पैशाचं अवमूल्यन झालेलं आहे. 5 लाख रुपये खालच्या कोर्टाला ज्युडिशन ठेवलेलं आहे. ते ज्युडिशन 5 लाखाहून 25 लाखापर्यंत करावं. आपण विधिमंडळाचे अभ्यासू व्यक्ती आहात या म्हणून आपल्यापुढे हे आम्ही घालणं मागतोय. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट क्लेमच्या केसेस ज्या सातारा ठेवल्या जातात त्या इथं ठेवल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी हे होईल. त्याच्यानंतर कुडगीचे केसेस आम्ही चालवतो इथं. HMBचे केसेस म्हणजे घटस्फोटचे असतील, रजिस्ट्रेशन कॉन्ग्रेसचे असतील, जे जे ज्युडिशन आहे ते JMFCला जे ज्युडिशन जरी दिले तरीसुद्धा बऱ्यापैकी या वकिलांना काम मिळू शकतं. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेला वकील डिग्री घेऊन कोर्टामध्ये येतो त्यावेळेला त्याला वेटिंग पिरियड फार असते बाबा, आणि त्या वेटिंग पिरियडमध्ये वकिलांना पैसे मिळत नाही. मग सरकारने या ठिकाणी अशी कुठलीतरी स्कीम करावी की जेणेकरून त्या वकिलांना 1 वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत स्टायपेंड. कोरेगाव कोर्टाचे 3 न्यायाधीश, बारचे अध्यक्ष, सहवकिलांनी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पौर वकिलांनी प्रास्ताविकात आमच्या बऱ्याचशा गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. मला संधी मिळाली तर मी बाबा एकच आपल्याला सुचवतो की दिवसेंदिवस न्याय महाग आहे अशी एक समाजामध्ये भावना निर्माण होत चालली. आणि या कोर्टामध्ये इंटरलोक्युटरी ऑर्डर्स ज्या असतात त्या इंटरलोक्युटरी ऑर्डर्सच्या अगेन्स्ट एखाद्या पक्षकाराला आपली दाद मागायची झाली तर ती हायकोर्टात जावी लागते. आणि हायकोर्टात सामान्यातल्या सामान्य पक्षकारांना ते झेपतच अशातला भाग नाही. त्यामुळे इंटरलोक्युटरी ऑर्डर्सच्या अगेन्स्ट ज्या काही दाद मागायच्या तरतुदी आहेत त्या जिल्हा कोर्टाकडे आल्या तर त्या दृष्टीनं एखादा आपल्याला बिल किंवा पक्षीय सरकारमध्ये विचार आपल्याला करता आलं तर ग्रामीण भागातल्या पक्षकारांना अमेंडमेंट ऑफ लेंट असेल, कोर्ट कमिशनची ऑर्डर असेल किंवा अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर असेल, अशा गोष्टींच्या अगेन्स्ट हायकोर्टात जावं लागतं. आणि नाहक त्यांना तिथं राहणं, वकील नेमणं, या सगळीकडे आपण एखाद्या CPC मध्ये दुरुस्ती जर का सुचवली महाराष्ट्र अमेंडमेंट मध्ये तर ह्या सुद्धा बऱ्यापैकी तालुका कोर्टातल्या किंवा ग्रामीण भागातल्या पक्षकारांना, वकिलांना सुद्धा ते सोयीचं होईल. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा जो आमचा आहे, आपण त्याच्याबरोबर कायम राहिलेला हायकोर्टच्या बेंचच्या, त्या बाबतीत आपण पाठपुरावा करा. या इमारतीसाठी आपलं योगदान हे सर्वश्रुत आहे. आपण त्याप्रमाणे ही जी इमारत आहे ही पुरातन वास्तू म्हणून हायकोर्टानं नोंद घेतलेली आहे.
आणि त्याचा रिनिवेशनचा प्रस्ताव आहे, त्यातही आपण लक्ष घालावं अशी आमची आपल्याला विनंती राहील. आणि काउन्सिल हॉल आपल्या कारकिर्दीत रिन्युएट झालेला आहे, त्या तोडीची इमारत आहे, त्या दृष्टीने काउन्सिल हॉलचं मॉडेल आपण इथं ऍक्सेप्ट करण्याकरता पाठपुरावा करायला अशी आम्हाला खात्री आहे. पुनश्च मी सर्वांच्या वतीनं आपण कोर्टाच्या इमारतीच्या बाबतीत जे सुरुवातीला जो काही त्याला प्रतिसाद देऊन भरघोस निधीची तरतूद केली दहिवडीच्या तिथंच, पुन्हा एकदा मी बारच्या वतीनं आपले ऋण व्यक्त करतो. असंच आपण वारंवार बारमध्ये या, कारण आपला अनुभवाचा आणि आपल्या मार्गदर्शनामुळे इंटरॅक्शन एक चांगलं होईल, ते निश्चित होईल आणि त्याचा फायदा आम्हाला वकिलांना होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. बाबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन. आज कोरेगाव न्यायालयामध्ये विजेता या छोट्याशा कार्यक्रमामध्ये असलेले आपले कोरेगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री उस्माने, त्याचबरोबर न्यायाधीश श्री पाटील, श्री नारे, त्याचबरोबर कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव वाघ, ज्येष्ठ ते जयंतरावजी केंद्रे, तानराव पवार, विजयरावजी खडसे आणि कोरेगाव बारचे सर्व सन्मान्य सदस्य, सुरुवातीलाच आपण मला इथं निमंत्रित केलं, माझं स्वागत केलं, सत्कार केला की आपण कोरेगाव बारच्या करता मुख्यमंत्री असताना जी काही तरतूद माझ्या इमारतीकरता झाली होती त्याबद्दल आपण धन्यवाद व्यक्त केले. कारण म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मी माझ्याकडेच विधी न्याय खातं ठेवलं होतं. तरी मी स्वतः वकील नसलो तरी मला या खात्याचं महत्त्व माहिती होतं. त्यामुळं सल्ला द्यायला ॲडव्होकेट जनरल चांगले होते, सरकारी वकील चांगले होते, आमचे सचिव चांगले होते, त्यामुळं मी माझ्याकडे ठेवलं. त्यामध्ये माझा एक कटाक्षाचा आग्रह होता की ज्या ज्या ठिकाणी मी नवीन जिल्हे तयार केलेले किंवा ज्या ठिकाणी मी जिल्ह्यामध्ये न्यायालय चांगल्या प्रकारची इमारत नाही आहे त्या सर्व न्यायालयांना नवीन इमारती बांधण्यासाठी मी भरघोस निधी बजेटमध्ये मी मंजूर केला गेला. त्यातून मग काही तालुका न्यायालयामध्ये देखील तो निधी तालुक्याच्या कराड न्यायालयामध्ये मी नवीन इमारत बांधून तिथं जागा कमी आहे त्यातल्या त्यात की जास्त सोय करता येते की इथेही त्यावेळेला काही निधी मंजूर करण्यात आला, त्यातून ही नवी इमारत सुरू होती. थोडेसे निधीची तर कमतरता पडल्यामुळं इमारत रिंगाळली. त्यानंतर कोविडची जवळ 1.5-2 वर्ष वाया गेली, सगळे मजूर नव्हते, कोणी कॉन्ट्रॅक्टर कळाले, त्यामुळे कुठंच काम होऊ शकलं नाही. त्यामुळे हा प्रकल्प खराच बऱ्याच दिवस रिंगाळ आहे, म्हणजे 1-2 वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे होता. आता इतक्या लांब रिंगाळ तरी पण त्यातून आपल्या सर्वांचीच मग बार बेंच किंवा पक्षकार तिघांचीही यामध्ये सोय होईल अशी अपेक्षा आहे. शासनाचा उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणी न्यायालयाच्या इमारती असतील किंवा रेसिडेन्शियल व्यवस्था देखील असेल न्यायाधीशांची, त्यातही पर्याप्त निधी दिला पाहिजे. पण निधीची लिमिट्स टंचाई प्रत्येक ठिकाणी असते. त्यातल्या त्यात मग हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रायोरिटीप्रमाणे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला. थोडंफार विषयच्या जिथं नवीन जिल्हे झाले होते तेव्हा अजिबात फार जुनी न्यायालय होती, तिथं फार चांगल्या इमारती झालेल्या होती. काही ठिकाणी खूप भव्य अशा इमारती झालेल्या. शेवटी काय आहे की इमारत हा एक भाग झाला, पण मग पर्याप्त प्रमाणात न्यायाधीशांची नेमणूक करणं, रिक्त पदं असतात ते रिक्त नसणं, मग वकिलांच्या करता ही पदाची विशेष चेंबर्स करण्याकरता जागा निर्माण करण्याचं सर्व त्यांनी करायचा प्रयत्न केला. फार काही यश काही ठिकाणी आलं, काही ठिकाणी आलं नाही. जागेचे नियमित प्रत्येक ठिकाणी असायचे, तर जागा असायची त्या ठिकाणी वकिलांच्या चेंबर्स करता देखील इमारती वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. कारण म्हणजे लोकशाहीचा
आज न्याय व्यवस्था एक 3 पिलर्स ऑफ गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. त्यापैकी एक महत्त्वाचा स्तंभ जी न्यायपालिका. त्या न्यायपालिकेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून तुम्ही तालुका स्तरावर सगळेजण काम करता. आज बाकी आता निधी इमारत हे सगळं झाल्यानंतर हे होईल. काय होतात मला याला अधिक गडद गती देण्याकरता काही करता येण्यासारखं असेल तर निश्चितच या ठिकाणी करेल असं सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी सांगितलं. मला एकंदरीत थोडंसं विषय दुसरा बदलून आपल्या न्यायालयाचा सोडून जर व्यापक विषय जर करायचं झालं थोडीशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाली. आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि ही राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून देखील आपल्याला 1950 पासून जवळजवळ 70-71 वर्ष झालेली आहे. या आता कालावधीमध्ये आपली राज्यघटना, आपलं संविधान, आपली कॉन्स्टिट्यूशन यानं आपल्या देशाची लोकशाही बळकट झालेली आहे का त्याला कुठं धोका निर्माण झालेला आहे याबद्दल एक अत्यंत गंभीर चिंतन करण्याची वेळ आलेली असं मला सुचवलं. पण सगळेच तुम्ही वकील मंडळी इथं आहात. तुम्हाला राज्यघटना, संविधान, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे तर तुम्ही पडून प्यालेला, तुम्ही अभ्यास करून वर पुढे आलेला, परीक्षेत वर आलेला. अमेरिकेच्या राज्यघटनेचा आणि ब्रिटनच्या राज्यघटनेचा ज्यावर आपण ही पार्लमेंटरी लोकशाही अवलंबली त्याचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर काही बारीक डिफरन्सेस आहेत. आणि ते जे बारीक फरक आहेत किंवा बारीक अंतर आहेत त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये त्याचा आता फार गंभीर परिणाम आपल्याला दिसायला लागतो. आणि हा विषय आणि आवडीचा विषय म्हणून प्रत्येक फोरमवर जिथं अशा प्रकारचे मूलभूत चर्चा असते तिथे ध्यान मी मानतो. उद्देश फक्त एवढाच आहे की विचार व्हावा. आणि मला जर काही चुकीचं वाटत असेल तर मी अवश्य सांगा की नाही असं बरोबर नाही किंवा असं केलं तर बरोबर की आहे तेच बरं आहे. काय झालंय की अमेरिकन राज्यघटनेमध्ये देखील अशा प्रकारचे 3 स्तंभ आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि लेजिस्लेशन. या 3 स्तंभामध्ये जे सेपरेशन ऑफ पॉवर्स तो सिद्धांत अमेरिकन राज्यघटना तयार होताना जो मांडला गेला फ्रेंच होता त्यांनी त्याच्यावर खूप चांगले लिखाण केले. त्यांनी ते सेपरेशन ऑफ पॉवरचं प्रिन्सिपल अमेरिकन राज्यघटनेमध्ये अतिशय तंतोतंतपणे अंमलात आणलं. ते आपल्याकडे झालेलं नाही. अर्थात त्यामध्ये दोष करावा एवढं काही विज्ञान किंवा म्हणत नाही. तो प्रॅक्टिकल अभ्यास करताना मी 20 वर्ष पार्लमेंटमध्ये काम करतो. 10-11 वर्ष राज्याच्या विधिमंडळामध्ये काम करतो. मी आतून जवळून पाहिलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आपल्या पद्धतीमध्ये जे आपण ब्रिटिश पार्लमेंटमधून अंमलात आणून आपण अंमलात आणले दोष एक निर्माण झालेला आहे की एकदा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल एखादा पक्ष ती निवडणूक जिंकतो किंवा सर्वात जास्त खासदार किंवा आमदार त्या पक्षाचे निवडून येतात. आणि मग संकेत असा आहे लोकशाहीचा की सर्वात मोठ्या पक्षाला आपला नेता नेमलायचा आणि तो नेता त्याला राष्ट्रपती पंतप्रधान पदाची शपथ देतात तो राज्यपाल मुख्यमंत्री पदाची शपथ. आता आपण आता पार्लमेंटवर जर कॉन्सन्ट्रेट केलं त्यामध्ये काय होतंय की एकदा संसदेनं आणि लोकसभेनं सर्वात मोठ्या पक्षाचा नेता निवडला त्याची निवड झाली चल निवड झाल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष अधिकृतपणे पत्र राष्ट्रपतींना देतो की आम्ही अशा व्यक्तीची आमच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केलेली आहे तर मोठ्या पक्षाची. मग राष्ट्रपतीला संकेताप्रमाणे पंतप्रधान पदाची शपथ देतात. त्यानंतर मग आपली घटना थोडीशी कोलॅप्स होते असं मला वाटतं. फार स्ट्रॉंग शब्द वापरतो. त्यामध्ये माझा तर स्पष्ट समज झालाय की 30 वर्षाच्या अनुभवानंतर की एकदा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवडले गेले की मग संसदेचं आणि विधिमंडळाचं अस्तित्व विसरून घेऊन पार्लमेंट कमिट्स हाराकिरी आफ्टर द इलेक्शन ऑफ द प्राईम मिनिस्टर.
तर असं कारण काय की त्यामध्ये सर्वात एक आपण घटना निर्माण झाल्यानंतर आपण जे काही कायदे केले त्यामध्ये सर्वात महत्वाचा अतिशय चांगल्या उद्देशाने कायदा केला म्हणजे तो पक्षांतर बंदी कायदा. अँटी डिफेक्शन लॉ हा आयाराम गैराम वाचवण्याकरता थांबवण्याकरता अस्तित्वात आला. तो कायदा असताना काही बऱ्याच तज्ज्ञांनी राज्यशास्त्रांनी विरोध केला होता की तुम्ही करू नका, याचा परिणाम वाईट होतो. त्यामध्ये सर्वात मोठं विरोध आणि लेखन करणारे होते मधुले, प्रसिद्ध खासदार होते. त्यांनी कडाडून विरोध केला की करू नका, त्यामुळं खासदारांचं स्वातंत्र्य ह्याच्यावरच आहे. आणि ते मग पक्ष नेतृत्वाला त्यांच्या आदेशाला बांधले जाते. तसं झालेलं आहे. स्थिती आहे की आता आपल्या घटनेमध्ये काय की पार्लमेंटमधून काही विधेयक मांडता येत नाही. विधेयक सगळी सरकार मांडते. जे प्रायव्हेट मेंबर्सचा विषय असतो, औपचारिकता असते, एक तासभर कोणतरी काहीतरी खाजगी विधेयक मांडतात, ते लगेच त्याला बाजूला करून करायची टोपली जातात, लक्ष देत नाही काही. अमेरिकेमध्ये सगळी विधेयकं ही संसदेमधून तयार होतात. राष्ट्रपतीचा त्यामध्ये काही रोल असतो. ते कदाचित अमान्य करू शकतात, विटो करू शकतात, पण विधेयकं करायचं काम हे संसद करते. बजेट करायचं काम हे संपूर्णपणे संसद करते, सरकार करते. आणि मग संसद ही बजेट करून राष्ट्रपतीला देते की ही बजेट हे तुम्ही खर्च करून देत चालता. नंतर तिथं सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश निवडले जातात ते राष्ट्रपती निवडतात, पण त्या प्रत्येक न्यायाधीशाला अप्रूव्ह करायची ताकद ही सेनेट म्हणजे तिच्या अप्पर हाऊसच्या ज्युडिशरी कमिटीमध्ये आहे. ते रिजेक्ट करू शकतात की ह्या न्यायाधीशाचे किंवा ह्या वकिलाची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यामध्ये तो काही प्रेज्युडिशियस आहेत, काही चुकीचे निर्णय दिले, ते सगळी इतकी बारीक चौकशी होते. त्यातून अनेकांना त्यातून संसद रिजेक्ट करते, त्यांना न्यायाधीश होत आहेत. तसंच जे कॅबिनेट ऑफिसर्स किंवा जे कॅबिनेट मंत्री अमेरिकेत होतात, मग तिथं संरक्षण परराष्ट्र मंत्री असतील, सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा डिफेन्स सेक्रेटरी, या सगळ्यांना त्या संसदेच्या समितीपुढे जावं लागतं. आणि ते संसदेची समितीने जर मान्य केलं तरच त्यांची निवडणूक होते. नंतर राष्ट्रपतींना नेमायचा अधिकार आहे, पण त्यांना मंजुरी द्यायचा अधिकार संसदेला. त्यामुळे राष्ट्रपती मनाला वाटेल ते काही निर्णय घेऊ शकत नाही. ती सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमणं सुद्धा फार सोपं असतं की हा आपला नॉमिनी जो आहे तो संसदेमध्ये म्हणजे सिनेटमध्ये किंवा काँग्रेसमध्ये हाऊसमध्ये हा मान्य होईल का नाही याबद्दल शंका असते. पण अतिशय त्याला चेक्स अँड बॅलन्स म्हटलं जातं, ते तिथं आहे. मी जवळून पाहिलेलं आहे. आपल्याकडे तसं काय पक्षांतर बंदी कायद्यामुळे काय झालं की संसदीय पक्षाचा व्हीप प्रत्येक त्याला म्हणतात, पार्लमेंटरी अफेअर्सचा मंत्री किंवा मुख्य पंतप्रधान सांगतील तशाच प्रकारे प्रत्येक खासदाराला हात वर करावे. त्यातलं एकाने जरी मनाला स्वतंत्र एखादा विचार केला की काय नेमके मला अमुक अमुक सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी निवडून दिले, त्या लोकांना विचारतं त्यांची अपेक्षा अशी की अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे, पण तसं तुम्हाला वागता येत नाही. तुम्ही पक्षाच्या शिस्तीला बांधले जातात. मी अगदी स्ट्रॉंग शब्द मगाशी वापरला, पण तसं होतं. त्यामुळे काय झालं की मग नुसतं हात वर करण्याशिवाय काय नाही. चर्चा होती, डिबेट होती, दंगा होतो, मध्ये हाऊसमध्ये नंतर शेवटी जे व्हायचं ते पंतप्रधान सांगतात तेच होतं. आता कृषी कायद्याच्या बद्दल बोललो, CIAच्या बद्दल आपण पाहिलं तर काही कोणी संसदेमध्ये कोणी विरोध केला, कोणी काय केलं, काही खासदारांनी डिलिमिट करून टाकले, कायदे पास झाले. पण जनतेमधून इतका प्रक्षोभ झाला की ते छोटे सरकारला कायदे मागे घ्यावे. पण संसदेला त्यामध्ये काही करतात. सामान्य जनतेने आंदोलन करून ते कायदे सरकारला परत घ्यायला लागले, पण संसदेला किंवा तिथे जे 540 खासदार लोकसभेत बसतात त्यांना काही करता आलं नाही. कारण संसदेचं अधिवेशनच बोलल्यानंतर काय केलं, बोलवलं तर ते काही हाऊस लगेच बंद करून टाकलं, चर्चाच करून दिली, काय केलं, आवाज दंगा करून बहुमतानं पास म्हणून आवाजी मतदानं पास झालं की काय करतात. म्हणून मला वाटतं की घटनेमध्ये दोष नाही, आपण हे कायद्यामध्ये थोडंसं ट्विकिंग जे केलेलं आहे त्यामुळं आज काय झालंय की दोन प्रकार प्रयत्न सांगते. जर सत्ताधारी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं, जर इंदिरा गांधीला त्यावेळेला प्रचंड बहुमत मिळालं आणि त्यांना वाटलं काय करावं म्हणून त्यांनी अमेरिकेशी लागू केली. आता ती कायदेशीर केली, लागू केली, पण होती ती एमर्जन्सी. आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती झालेली आहे की सत्ताधारी पक्षाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं. ते लोकप्रियतेवर मिळालेलं आहे, आता मला काही मिळत नाही, लोकशाहीच्या मार्गाने मिळालं नाही. आता काय झालं की
संसदेमध्ये तिथे काहीतरी चुकीचे जे होत असते ते थांबवायचं सामर्थ्य राहिलेलं नाहीच, मुळातच नाही. त्यामुळे मग असं काही घडायला लागलं. त्यातून मग त्याला इन्स्टिट्यूशनल कॅप्चर म्हणतात. समजा काही माणसं आपण नेमली, तर काय आपण असं म्हणतो की नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचं कॉलेजियम निवडतं वगैरे. पण समजा खालून कॉलेजियममध्ये कधी लिस्ट आहे तर प्राईम मिनिस्टर त्या लिस्टवर थांबून बसून राहिले, निर्णय घेतला तो म्हणून विचारला किंवा मंजूरच करायचं नाही. काय IB चा रिपोर्ट नाही आला, काही निगेटिव्ह रिपोर्ट आहे असं केलं की थांबतं कोणाचं. त्यामुळे हे सगळे अधिकार कोणाला आहेत? संसदेला नाही, तर हे फक्त पंतप्रधानांना. मग खाल्लं वर कोणाची नावं द्यायची, काय करायचं सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट अशी आहे की रिटायर झाल्यानंतर 5-6 वर्षाकरता जी गुन्हेगारी नेमणूक दिली जाते, कुठे लॉ कमिशन असेल, ह्युमन राईट्स कमिशन, ते मिळवण्याकरता मग न्यायाधीश सरकारच्या कुठं काही वाटायला जात, सरकारला पाहिजे असेल तशा प्रकारचं. हा प्रकार आम्ही गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप जवळून पाहिलेलं आहे. पूर्वी होतं तर नाही असं नाही, पण आता जरा आणखी प्रकर्षानं वाटायला लागलं. त्यामुळे जर पाशवी बहुमत जर काही लोकसभेमध्ये मिळालं, समजा विरोधी पक्ष दुबळा झाला असेल किंवा विरोधी पक्ष कमी झाला असेल किंवा काहीच गोष्टी असतील, त्यामुळे जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं तर मग त्यातून निष्पन्न मात्र काहीतरी वेगळंच घडेल अशी भीती आता निर्माण झाली. आज राजकीय परिस्थितीत थोडंसं मला राजकारण म्हणून नव्हे, पण एक इंटेलेक्च्युअल डिबेट म्हणून मला बोलायची थोडी चर्चा झाली पाहिजे. एकतर माझं स्पष्ट मत झालं की अँटी डिफेक्शन लॉला अमेंड केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे तर फक्त अविश्वास ठराव किंवा विश्वास ठराव किंवा बजेट या गोष्टीवर तो भीप लागू राहिला पाहिजे, इतर गोष्टीवर नाही. तुमच्या कृषी कायदे असते, एखाद्याला वाटलं की नाही हे बरोबर नाही, जरी सरकारनं बिल आणलं असेल तर मला विरोध करता आला पाहिजे किंवा CA सारखा नागरिकता कायदा मला विरोध करता आला पाहिजे. तो आज करता येत नाही. तुम्ही विरोध केला की तुमचं सदस्यत्व रद्द झालं. कोण कशाला विरोध करतो? त्यामुळे संसदेचा जो स्वतंत्र जनतेचा आवाज म्हणून जो आहे तो तिथं उमटत नाही का अतिशय जवळून पाहिजे. आणि व्यक्तिगत माझं स्वतःचं अनुभवातून सांगतो. तर एकतर ही गोष्ट केली पाहिजे. दुसरी गोष्ट काय की लिगल लिटरसी. आज बहुतेक माणसांमध्ये साक्षरतेच्या प्रमाणात फार काही जास्त नाही, पण आकडे सांगतो 80% 85%. पण खऱ्या अर्थानं जर आपण खरंच साक्षर म्हणतो त्याचं प्रमाण 60-70% वर आहे. मग त्यामध्ये मग डिजिटल लिटरसी आहे का, मग लिगल लिटरसी आहे का, कॉन्स्टिट्यूशन बद्दल अवेअरनेस आहे का, त्याचं प्रमाण म्हणतं आता जे वोटर असतं तर 5-25% वर काही नसेल. दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर द सर्वायवल डेमोक्रेसी. त्यामुळे काहीतरी करून लिगल लिटरसी वाढवली पाहिजे. किमान म्हणजे न्यायालयाबद्दल किंवा न्याय व्यवस्थेबद्दल काहीतरी माहिती सामान्य जनतेला झाली पाहिजे. घटनेबद्दल थोडीशी माहिती झाली पाहिजे. घटनेला आपल्याला काय अधिकार दिले, आपले कर्तव्य काय, हे आता काही कुठं होत. म्हणजे अगदी प्रोफेशनल कोर्सेस जरी आम्ही इंजिनियर झालो किंवा डॉक्टर झाले तरी काही कामापुरतं कुठं आला तर मग 7वी-8वीचं सिविक्स जे असतं, नागरिक शास्त्र वगैरे तेवढं तिथं जरा की संपला विषय, मग पुढं काही असं हे फार चुकीचं. त्याचबरोबर दुसरं मी माझी सारखी मागणी करतो की सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टचे जे प्रोसिडिंग्स टेलिवाईज झाले, सगळ्यांची मान्यता आहे हो नाही चालले, पण कुठं अर्ज काय नाही. पण टेलिवाईज झालं तर लोक कशाला बघतायत सुप्रीम कोर्ट कोण नाही केलं असं लोकांचा गैरसमज आहे. जेव्हा पार्लमेंटचं टेलिकास्ट सुरू झालं तेव्हा असाच प्रश्न आला की काय कोणाला 11 वाजता तुम्ही पार्लमेंट सुरू होतं आणि 11 वाजता माणसं काही TV लावून तुमचं प्रश्न बघण्यात असा खूप विरोध झाला. पण चालू झाला ती इतका लोकप्रिय कार्यक्रम झाला. आज विधिमंडळाचं प्रशिक्षण थेट आहे, लोक ऐकतात. आता तर सोशल मीडियावर रेकॉर्ड करून ते क्लिप फिरवतात. तसं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट झालं. मी इतकंही सांगितलं की तुम्हाला जर टेलिव्हिजन करण्यामध्ये एक लॉजिस्टिकच्या अडचणी असते, इन्फ्रास्ट्रक्चरच्या वगैरे, म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग करा. ऑडिओ तर आहे शक्य, ऐकतील लोक. एकतर वकील तर ऐकतील आणि विशेषतः सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन केसेस किंवा अतिशय महत्वाच्या केसेस तेवढ्या करा, सगळ्या नका करू. त्याबद्दल चर्चा चालू आहे, पण करायचं नाही करायचं. मला वाटतं ते फार महत्वाचं आहे. लिगल लिटरसी, कॉन्स्टिट्यूशन लिटरसी वाढवणार. त्याचबरोबर आणखीन एक माझी मागणी करत आलो की कमिटी सिस्टम जी पार्लमेंटची आहे फार अतिशय उपयुक्त आहे. अमेरिकेत फारच मजबूत आहे, म्हणजे कधी पाहिलं असेल. तर ती कमिटी सिस्टीम आपण अंमलात आणली. शिवराज पाटील असताना त्यांनी स्टँडिंग कमिटी तयार केली. बाकी काही घटनेमध्ये काही कमिट्या आहेत त्या संसदेच्या, आणि त्या कमिट्या चालतात आणि चांगलं काम करतात. जरी त्या सर्व पक्ष सदस्य असले तरी तिथं पक्षीय
ह्याच्यामध्ये काही काम होत नाही. खरोखरी प्रामाणिकपणे चांगली चर्चा होती, साक्ष घेतली जाते तज्ज्ञांची, त्यातून मग कायदे चांगले होतात किंवा एखादा विषय असतो तर त्यावर चांगलं त्यामध्ये आपण पुढे येतं. त्याचंही टेलिव्हायझिंग झालं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे कमिटीमध्ये काय होतं, खासदार काय काम करतात. आज आपण काय बघतो की तू वेलमध्ये आला, दंगा झाला, कागद फाटली, कुठं फेकली, कुठं काहीतरी राजदंड पडवला, त्याच्यापेक्षा काही तिथं होतं असं काही लोकांना, सामान्य लोकांना वाटत नाही. पण तो फक्त एक भाग आहे, तो जास्त डिस्टर्बन्स झालं नाही पाहिजे. कारण म्हणजे माझ्या पक्षांतर्गत माझा विरोध आहे की सारखं बंद पडतंय आणि चर्चा होत नाही, त्यामुळे सरकारचं पावतंय. 5 मिनिटं येतात, तुम्ही 2 मिनिटं जातो आपल्या कामाला लागतो, संसदेचा आवाजच बंद होतो. कारण संसद चालल्यानंतर आवाज कसे तेच विधानसभेत होतो. त्यामुळे अशा काही जर गोष्टी घडल्या की लाईव्ह टेलिकास्ट ऑफ कमिटीज, त्याची माहिती लोकांना देणं, आज बरेचसे संदर्भ उपलब्ध आहेत नेटवर. अशा करून लोकशाहीला मजबूत केली पाहिजे. नाहीतर काय होणार की आपण जर दुर्लक्ष केलं, आपल्याला काय करायचं, 5 वर्षात एकदा मताला द्यायचं, फक्त देताना देखील त्याचे काही प्रकार घडतायत, जवळून पाहतोय. त्यांचे राजकीय कार्यकर्ते आहेत, त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत किंवा आता सुद्धा लढवत आहेत, तर त्यांना जे प्रकार आता सुरू झालेले आहेत, पैशाचा आणि वेळाचा वापर सुरू आहे, ती खरी लोकशाही आहे का, याला आपण काय म्हणतो. आणि त्यानंतर आणखीन एक मुद्दा जो आम्ही चर्चेला जातो, आमच्याकरता, आमच्या पक्षाकरता जर संवेदनशील आहे, म्हणजे आपण लोकशाही म्हणून म्हणतो की फार मोठी लोकशाही आमची आहे, तर त्याला 2-3 राष्ट्रीय पक्ष सोडले तर बाकी सगळे हे फॅमिली रन एंटरप्राइजेस आहेत. प्रायव्हेट लिमिटेड म्हणणं सुद्धा जास्त प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काहीतरी इथं लोकशाही असते, त्याच्यापेक्षा अगदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॅमिली रन एंटरप्राइजेस झालेली आहे. आणि 2-3 मोठे पक्ष आहेत, त्यामध्ये काही पक्ष सोडले तर त्यांच्यामध्ये देखील खऱ्या अर्थाची लोकशाही नाही. प्रत्येक पक्षाची राज्यघटना आहे, पण ते प्रत्येक पक्षाची घटना आहे, त्या घटनेप्रमाणे पक्ष चालायचं कोणीच बघत नाही. त्यामुळे मग काहीच बंधन नाही. त्यामुळे जर तुमचे पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा आत्मा आहे राजकीय पक्ष, राजकीय पक्ष जर लोकशाही पद्धतीने चालणार असेल, मग ह्या डोनाऱ्याला काय अर्थ नाही, फक्त मतं टाकायची आणि मग कोड ऑफ कॉन्डक्ट लागला, हे झालं ते झालं, इतके मतं, इतके लाख पेट्या आणल्या, आणि त्याला काय अर्थ नाही. बाहेरच्या लोकांना दाखवण्याकरता का फार मोठी लोकशाही ठीक आहे, हे आहे का लोकशाही. कोणतरी मूलभूत विचार, विशेषतः हा विचार सामान्य माणसाने करता, तुम्ही मंडळींनी म्हणजे घटनेचा अभ्यास अधिकृतपणे केलेला आहे, यामध्ये काही मूलभूत अभ्यास केला पाहिजे. मला फार चिंता वाटते भारताच्या भविष्याबद्दल, भारतातील लोकशाही. या पद्धतीने जे दोष कोणी मुद्दाम केला असं नाही, तर चुकून झालेलं आहे. ते कायदे करताना आपण चांगल्या उद्देशाने करतो, पण कायदे अंमलात आणताना वेगळंच काहीतरी होतं. आता कृषी कायदे सरकारने आपल्या दृष्टीने चांगल्या उद्देशाने देशाच्या हिताकरता आणल्या असं सरकार सांगतं, लोकांनी नाही मान्य केले. तसं आम्ही काही पक्षांतर बंदी कायदा आणला, तेवढा चांगला कायदा आणला, त्यामुळे आराम गैराम थांबलं असं म्हटलं तर त्याचा दुष्परिणाम असं झाला की संसद सदस्यांचे, विधिमंडळ सदस्यांचे स्वतःचे अधिकार, स्वतःच्या डोक्याने विचार करण्याचे अधिकार सगळे संपतात. मग जे पंतप्रधान सांगतील ते, त्यातून मग ती थोडीशी हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते. ते स्वाभाविक आहे. त्यामध्ये कोणी एखाद्या व्यक्तीला दोष मला द्यायचा नाही. म्हणजे इंदिरा गांधी असताना सुद्धा त्या वाटचाल झाली, तर त्यांनी ती स्वतःहून ती बदलली. त्यामुळं मोठं बहुमत मिळालं. आता बऱ्याच वेळेला मी काम केलं, मी प्रत्येक सरकारमध्ये काम केलं तिथे आघाडी सरकार, दिल्लीमध्ये काम करताना देखील युपीए सरकार होतं, त्यामुळे अनेक पक्ष सरकारमध्ये देखील असायचे. त्यामुळे कोणाच्या मनमानी कारभार चालू शकत नाही, प्रत्येकाला विचारायला घ्या. समजा घटनेत आपल्या अभिप्रेत आहे की निवडणूक झाली, जर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली तर मग त्याला काय तुम्ही काही नाही म्हणू शकत नाही. आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आली की त्याला कोणाला विचारायची गरज नाही, विरोधी पक्षाला विचारायची गरज लागत नाही. आणि आपल्या पक्षामध्ये सगळं पूर्ण बहुमत असतं, आणि त्यावर हा पक्षांतर बंदी करतो. त्यामुळं मग हा एक घटनेमध्ये नकळत मुद्दाम कोणी केलं असेल, नकळता दोष निर्माण झालेला आहे. आणि त्याचे दुष्परिणाम हे ज्या वेळेला प्रचंड मोठं बहुमत मिळतं त्यावरती नजरेस पडतात. आणि ती परिस्थिती आज आपल्या देशात आहे. ही परिस्थिती मागं इंदिरा गांधीच्या वेळेला देखील आपण अनुभवलेली नाही असेल. म्हणून आता त्या पुढच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये एक तर माझी फार जोरात मागणी आहे की काही आपण बदल केले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी जाहीर व्यासपीठावर बोलतो असं, काही लोक
टीकाही करतात, विरोधी करतात, आणि काही लोक मान्य करतात की हे बरोबर आहे, याचा काहीतरी मूलभूत विचार झाला. नाहीतर मग एकदा आपल्याला गेल्या 70 वर्षामध्ये अभिप्रेत असलेली लोकशाही जर शिल्लक राहिली नाही, इतका सांगाडा राहिला होता. बोलायला आपण आता आज रशिया असेल किंवा चीन असेल, तिथे मात्र आमची लोकशाही आहे. ती लोकशाही आणि आपल्याला अभिप्रेत असलेली लोकशाहीमध्ये फरक आहे. तिथे मग त्यामुळं मला मुद्दाम आपल्याशी या ठिकाणी आता संधी मिळाली, बाकी आपण बोललो, पण थोडंसं विचार करण्यासारखं आहे की लिगल लिटरसीबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये विधी साक्षरता कशी वाढेल आणि घटनेबद्दलचं ज्ञान कसं वाढेल, खऱ्या अर्थानं आपले लोकशाहीने दिलेले अधिकार काय, याचा उपयोग लोक मग निवडणुकीमध्ये किंवा इतर ठिकाणी करतील. तर मग नाहीतर मग कोणतरी सांगते म्हणून आपण करायचं, निमूटपणे सहन करायचं, अशी परिस्थिती झाली तर मग आपल्या देशाच्या भविष्याकरता ते एक धोक्याची घंटा असं मला वाटतं. मुद्दाम आपल्याशी चर्चा करताना एक संधी मिळाली म्हणून मी काही माझ्या मनात असलेले विषय बोलून गेलो. बाकी आपले जे काही वडगाव न्यायालयाचे जे विषय आहेत ते मला आपण कधी सांगा की इमारत पूर्ण करण्याकरता जे काही सहकार्य करते निश्चितच करा. आपण इथं बोलायला सत्कार केला, तो उशीर झाला त्याबद्दल तुला दिलगिरी व्यक्त करतो. मी थांबतो. जय हिंद. कोरेगाव न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार ऋतुराज चव्हाण आपल्या वकील संघटनेच्या विनंतीस मान देऊन आपल्या न्यायालयामध्ये आज सदिच्छा भेटीसाठी उपस्थित राहिले. प्रथमतः आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या कोरेगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मानेसाहेब, तसेच न्यायाधीश पाटील साहेब, गुन्हारे साहेब, तसेच आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच ज्येष्ठ वकील, तसेच ज्युनियर वकील हे सर्व उपस्थित राहिले. तसेच आमचे वडगाव वकील संघटनेचे ज्येष्ठ वकील त्यांचे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो व हा कार्यक्रम संपला.